हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीमध्ये मीनिंग आणि सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे त्या वर्डला. मिसस्पेल्ड वर्ड बघायचे आपल्याला. त्याच्यामध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. 4 ऑप्शन्समधून आपल्याला करेक्ट स्पेलिंग बघायची आहे कोणती आहे, आणि त्याचं सुद्धा आपण मराठीमध्ये मीनिंग बघूया. इडम्स अँड फ्रेजेस, त्याचं पण फ्रेजचं आपण मराठीमध्ये मीनिंग बघूया काय होतं. आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये एक आपल्याला सेंटेन्स दिलेलं असतं, त्याच्यामध्ये वन वर्ड काय यूज होण्यात येते ते बघूया आपण, आणि मराठीमध्ये सुद्धा काय मीनिंग आहे त्याचं ते बघूया. ओके, सो फर्स्ट वर्ड आहे आजचा आपला, तो आहे रिम्युनरेटिव्ह. REMUNERATIVE, रिम्युनरेटिव्ह. सो रिम्युनरेटिव्हचं मीनिंग आहे फायनान्शियली रिवॉर्डिंग आणि लुक्रेटिव्ह. म्हणजेच काय, जे मोबदला देते. ओके, किंवा मानधन सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. जो मोबदला देते, किफायतशीर आहे, फायदेशीर आहे, वेतन आहे, मोबदला आहे, त्याला म्हटलं जातं रिम्युनरेटिव्ह. ओके, सो मराठीमध्ये काय होतं रिम्युनरेटिव्ह म्हणजे मोबदला देणारा. ओके, म्हणजेच फायनान्शियली रिवॉर्डिंग, मोबदला देणारा. किफायतशीर किंवा फायदेशीर. आणखी काय होतं तर मानधन, वेतन. ओके, आणखी काय होतं मेहनताना. ओके, मेहनताना असं हिंदीमध्ये पण म्हटलं जातं. ओके, सो काय आहे रिम्युनरेटिव्हचं मीनिंग, फायनान्शियली रिवॉर्डिंग आणि लुक्रेटिव्ह. मराठीमध्ये मीनिंग होतं मोबदला देणारा, किफायतशीर किंवा फायदेशीर, मानधन, वेतन आणि मेहनताना. सिनोनिम्स आहेत लुक्रेटिव्ह आणि वेल पेड, आणि अँटोनिम्स आहेत अनप्रॉफिटेबल, लॉस मेकिंग, अनप्रॉफिटेबल डबल झालेला आहे, अनफेवरेबल. तर काय आहे रिम्युनरेटिव्ह म्हणजे मानधन, वेतन, किफायतशीर किंवा फायदेशीर, मोबदला देणारा. मीनिंग आहे फायनान्शियली रिवॉर्डिंग आणि लुक्रेटिव्ह. सिनोनिम्स आहेत लुक्रेटिव्ह आणि वेल पेड, आणि अँटोनिम्स आहेत अनप्रॉफिटेबल, लॉस मेकिंग आणि अनफेवरेबल. सेंटेन्समध्ये कसं यूज केलेलं आहे, सो हायली रिम्युनरेटिव्ह ऍक्टिव्हिटीज. हायली रिम्युनरेटिव्ह ऍक्टिव्हिटीजचा मराठीमध्ये काय अर्थ होतं तर खूप फायदेशीर उपक्रम. आणि इथे रिम्युनरेटिव्ह म्हणजे यूज करण्यात आलेला आहे फायदेशीर म्हणून. तर काय होतं हायली रिम्युनरेटिव्ह ऍक्टिव्हिटीजचं मीनिंग मराठीमध्ये खूप फायदेशीर उपक्रम. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे रेंडर्ड. RENDERED. रेंडर्डचं मीनिंग आहे प्रोव्हाइड ऑर गिव्ह अ सर्व्हिस, हेल्प. म्हणजेच काय करणे, देणे. काय देणे तर सर्व्हिस देणे किंवा हेल्प करणे. सांगितलेले, केलेले किंवा दिलेले जे पण असते त्याला म्हटलं जातं रेंडर्ड. ओके, सो प्रोव्हाइड करणे और देणे एखादी सर्व्हिस किंवा मदत, त्याला म्हटलं जातं रेंडर्ड. सो रेंडर्ड म्हणजे काय होतं मराठीमध्ये, दिलेले, सांगितलेले आणि केलेले. दिलेले, सांगितलेले आणि केलेले काय, सर्व्हिस किंवा मदत, हेल्प. सिनोनिम्स आहेत गिव्ह, प्रोव्हाइड आणि सप्लाय, आणि अँटोनिम्स आहेत इग्नोर्ड, निग्लेक्टेड आणि डिसरिगार्डेड. रेंडर्ड म्हणजे होतं प्रोव्हाइड ऑर गिव्ह अ सर्व्हिस ऑर हेल्प. मराठीमध्ये मीनिंग होतं दिलेले, सांगितलेले आणि केलेले. सिनोनिम्स आहेत गिव्ह, प्रोव्हाइड आणि सप्लाय, आणि अँटोनिम्स आहेत इग्नोर्ड, निग्लेक्टेड आणि डिसरिगार्डेड. तर सेंटेन्समध्ये कसं यूज केलेलं आहे, मनी सर्व्स ॲज अ रिवॉर्ड फॉर सर्व्हिसेस रेंडर्ड. सो सेंटेन्सचा अर्थ काय आहे, दिलेल्या सेवेसाठी पैसे बक्षीस म्हणून काम करतात. आणि इथे रेंडर्ड म्हणजे यूज झालेला आहे दिलेले. ओके, सो इथे रेंडर्ड म्हणजे दिलेले म्हणून यूज करण्यात आलेला आहे. तर काय दिलेलं आहे तिथे, सर्व्हिस दिलेली आहे. सर्व्हिस म्हणजे काय तर सेवा दिलेली आहे. काय आहे सेंटेन्सचा अर्थ, मनी सर्व्स ॲज अ रिवॉर्ड फॉर सर्व्हिसेस रेंडर्ड. म्हणजे दिलेल्या सेवेसाठी पैसे बक्षीस म्हणून काम करतात, असं सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. नेक्स्ट वर्ड आहे बोयंट. BUOYANT, बोयंट. सो बोयंटचं मीनिंग आहे चिअरफुल अँड ऑप्टिमिस्टिक. तर बॉयंटचे असे 2 अर्थ होतात. एक तर होतात आनंदी, उत्साही. आणखी एक बॉयंटचा अर्थ आहे, त्याला म्हणतं की जे
द्रव्यावर तरंगतात त्याला सुद्धा बॉयंट असं म्हटलं जातं. जे हलके असते, जे पाण्यावर किंवा कोणत्या पण द्रव्यावर तरंगत असते त्याला म्हटलं जातं बॉयंट. ओके, सो बॉयंटचे असे दोन अर्थ आहेत आणि इथे अर्थ दिलेला आहे चिअरफुल अँड ऑप्टिमिस्टिक म्हणून. आणि चिअरफुल अँड ऑप्टिमिस्टिक म्हणजे काय होते, जो आनंदी आहे, उत्साही आहे त्याला म्हटलं जातं बॉयंट. सो बॉयंट म्हणजे मराठीमध्ये काय होते, उत्साही आणि आनंदी. आणखी काय मिनिंग आहे तर द्रवात म्हणजे द्रव हे कोणतं पण असू शकते, पाणी, तेल, काही पण, तरंगू शकणारा किंवा हलका त्याला म्हटलं जातं बॉयंट. मिनिंग आहे बॉयंटचं चिअरफुल अँड ऑप्टिमिस्टिक म्हणजेच उत्साही आणि आनंदी होतं. आणि दुसरं मिनिंग जे आहे बॉयंटचं ते आहे द्रवात तरंगू शकणारा आणि हलका. सिनोनिम्स आहेत चिअरफुल, चेरी आणि हॅपी. आणि अँटोनिम्स आहेत डिप्रेस्ड आणि पेसिमिस्ट. सिनोनिम्स बघूया, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बॉयंटचे. सिनोनिम्स आहेत चिअरफुल, चेरी आणि हॅपी. आणि अँटोनिम्स आहेत डिप्रेस्ड आणि पेसिमिस्ट. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे, सो द कॉन्फरन्स एंडेड विथ द पार्टी इन अ बॉयंट मूड. सेंटेन्सचा अर्थ असा आहे की परिषद उत्साही वातावरणात पार्टीसह संपली. काय आहे, द कॉन्फरन्स एंडेड विथ द पार्टी इन अ बॉयंट मूड म्हणजे कॉन्फरन्स म्हणजे होते परिषद. ओके, परिषद उत्साही वातावरणात पार्टीसह संपली असं सेंटेन्सचा अर्थ होतो. आणि इथे बॉयंट म्हणजे यूज करण्यात आलेला आहे उत्साही. ओके, नेक्स्ट वर्ड आहे कॅटॅस्ट्रॉफिक, CATASTROPHIC. कॅटॅस्ट्रॉफिकचं मिनिंग आहे एक्स्ट्रीमली अनफॉर्च्युनेट ऑर अनसक्सेसफुल. म्हणजे जे काय आहे एकतर आपत्तीजनक आहे, विनाशकारक आहे, भयंकर आहे, भयानक आहे त्याला म्हटलं जातं कॅटॅस्ट्रॉफिक. सो कॅटॅस्ट्रॉफिकचं मराठीमध्ये काय मिनिंग होतं, महाभयंकर, आपत्तिमय आणि विनाशकारक. सो कॅटॅस्ट्रॉफिक म्हणजे होतं एक्स्ट्रीमली अनफॉर्च्युनेट ऑर अनसक्सेसफुल म्हणजे महाभयंकर, आपत्तिमय आणि विनाशकारक. सिनोनिम्स आहेत कॅटॅस्ट्रॉफिकचे डिझास्टरस, कॅलॅमिटियस आणि कॅटॅक्लेस्मिक. ओके, आणि अँटोनिम्स आहेत फॉर्च्युनेट आणि बेनिफिशियल. परत एकदा बघूया आपण. कॅटॅस्ट्रॉफिक म्हणजे होतं एक्स्ट्रीमली अनफॉर्च्युनेट ऑर अनसक्सेसफुल म्हणजेच मराठीमध्ये होतं महाभयंकर, आपत्तिमय आणि विनाशकारक. सिनोनिम्स आहेत डिझास्टरस, कॅलॅमिटियस आणि कॅटॅक्लिस्मिक. आणि अँटोनिम्स आहेत फॉर्च्युनेट आणि बेनिफिशियल. सेंटेन्समध्ये बघूया आता. कॅटॅस्ट्रॉफिक मिसमॅनेजमेंट ऑफ इकॉनॉमी. सो सेंटेन्सचा असा अर्थ होतो की अर्थव्यवस्थेचे भयानक गैरव्यवस्थापन. ओके, मिसमॅनेजमेंट म्हणजे होते गैरव्यवस्थापन. मॅनेजमेंट म्हणजे काय होते, व्यवस्थापन. आणि मिसमॅनेजमेंट म्हणजे काय होतं तर गैरव्यवस्थापन. आणि इकॉनॉमी म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, इकॉनॉमी म्हणजे काय होतं, अर्थव्यवस्था. सो इथे सेंटेन्सचा अर्थ काय होतो, अर्थव्यवस्थेचे भयानक व्यवस्थापन. ओके, आणि इथे कॅटॅस्ट्रॉफिक म्हणजे यूज करण्यात आलेला आहे भयानक म्हणून. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे इटिनररी. ओके, ITINERARY. इटिनररी म्हणजे होतं अ प्लॅन्ड रूट ऑर जर्नी. प्लॅन्ड रूट ऑर जर्नी म्हणजे काय तर प्रवासाचा मार्ग किंवा प्रवासाची माहिती, प्रवासाची जी योजना असते त्याला म्हटलं जातं इटिनररी. ओके, मराठीमध्ये काय होतं इटिनररी म्हणजे प्रवासाचा मार्ग. ओके, प्रवासाचा मार्ग, रूट, प्रवासाची माहिती किंवा प्रवासाची योजना म्हणजे होतं इटिनररी, अ प्लॅन्ड रूट ऑर जर्नी. नेक्स्ट वर्ड आहे वेटरन. वेटरन म्हणजे होते वन हू हॅज लॉंग एक्सपिरियन्स म्हणजे ज्याला खूप अनुभव आहे त्याला म्हटलं जातं वेटरन. म्हणजेच कोण तर खूप जुनी, अनुभवी, जाणती किंवा जे बुजुर्ग असतात त्यांनाच जास्त अनुभव असतो, तर त्याला काय म्हटलं जातं वेटरन असं म्हटलं जातं. तर मराठीमध्ये काय होतं वेटरन म्हणजे खूप जुनी, जाणती, अनुभवी
व्यक्ती. आणखी आपण त्यांना काय म्हणू शकतो, बुजुर्ग. ओके, सो वेटरन म्हणजे होते खूप जुनी, जाणती किंवा अनुभवी व्यक्ती किंवा बुजुर्ग. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड जो आहे तो आहे पेरिपेटेटिक. पेरिपेटेटिकची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी, PERIPATETIC. पेरिपेटेटिक म्हणजे काय होतं, तर मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो फिरस्ता किंवा फिरता. जो फिरस्ता आहे, नेहमी फिरत असतो इकडून तिकडे तिकडून तिकडे, त्याला म्हटलं जातं पेरिपेटेटिक. तर पेरिपेटेटिकची करेक्ट स्पेलिंग काय आहे, PERIPATETIC, पेरिपेटेटिक. आणि त्याचं मीनिंग आहे मराठीमध्ये फिरस्ता किंवा फिरता. नेक्स्ट वर्ड आहे इटिनरंट. सो इटिनररी पाहिला आपण. इटिनररी म्हणजे काय होतं, प्रवासाचा मार्ग, प्रवासाची माहिती किंवा प्रवासाची योजना. आता इथे काय दिलं आहे, इटिनरंट. इटिनरंटची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन सी, ITINERANT. आणि इटिनरंट म्हणजे काय होते, तर प्रवासी किंवा फिरता, फिरस्त सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. ओके, सो इटिनरंट म्हणजे काय होतं, प्रवासी आणि फिरता. आणि इटिनरंटची करेक्ट स्पेलिंग आहे ITINERANT. नेक्स्ट आहे इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट फ्रेज आहे कट अबोव. कट अबोवचं मीनिंग आहे इफ अ पर्सन इज डिस्क्राइब्ड ॲज अ कट अबोव अदर पीपल दे आर बेटर इन सम वे. म्हणजेच काय आहे की कोणीतरी म्हणत आहे की आय एम कट अबोव, म्हणजेच काय आहे, मी त्याच्यापेक्षा किंवा इतरांपेक्षा काय आहे, श्रेष्ठ आहे. ओके, सो कट अबोव म्हणजे काय होते, इतरांपेक्षा श्रेष्ठ किंवा चांगला असणे इतरांपेक्षा. मराठीमध्ये काय होतं मग कट अबोव म्हणजे इतरांपेक्षा श्रेष्ठ किंवा चांगला असणे, म्हणजे होतं कट अबोव. इफ अ पर्सन इज डिस्क्राइब्ड ॲज अ कट अबोव अदर पर्सन दे आर बेटर इन सम वे. ओके, नेक्स्ट आहे कट अँड राईट. कट अँड राईटचं मिनिंग आहे, इफ समथिंग इज कट अँड राईट देन एव्हरीथिंग हॅज ऑलरेडी बीन डिसाइडेड and in the case of an opinion might be a little stale and predictable. Okay, so काय होतं कट अँड राईट म्हणजे, कट अँड राईट म्हणजे देन एव्हरीथिंग हॅज ऑलरेडी बीन डिसाइडेड, म्हणजेच काय आहे, सगळं एकतर आधीच ठरवलेलं आहे किंवा निश्चित आहे किंवा ज्याला जास्त विचार करण्याची गरज नाही आहे त्याला म्हटलं जातं कट अँड राईट. म्हणजेच एकतर आधीच ठरवलेलं आहे, ऑलरेडी हॅज बीन डिसाइडेड आहे, किंवा काय आहे, निश्चितच आहे, किंवा ज्याला जास्त काही विचार करण्याची गरज नाही आहे त्याला सुद्धा म्हटलं जातं कट अँड राईट. ओके, सो मराठीमध्ये कट अँड राईटचं काय मिनिंग होतं, आधीच ठरवलेले किंवा निश्चित. आणखी काय म्हटलं जातं की ज्याला जास्त विचार करण्याची गरज नाही त्याला म्हटलं जातं कट अँड राईट. ओके, सो परत एकदा तुम्ही सिनोनिम्स, अँटोनिम्स, इडम्स अँड फ्रेजेस, त्याच्यामधले त्याचे इंग्लिशमधले मिनिंग, मराठीमधले मिनिंग, वन वर्ड सबस्टिट्यूशन मधले जे वन वर्ड सबस्टिट्यूट केलेला आहे त्याच्यामध्ये तो सेंटेन्स काय आहे आणि त्या सेंटेन्स करता वन वर्ड काय सबस्टिट्यूट केलेला आहे ते सुद्धा परत एकदा वाचून घ्या, मराठीमध्ये मिनिंग वाचून घ्या. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये कोणता वर्ड हा करेक्ट असू शकतो, बाकीच्या वर्ड सोबत सुद्धा तुम्ही कम्पेअर करून बघा की काय कंपॅरिझन होतं, कोणत्या याच्यामध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे वर्डला, काय वर्डची स्पेलिंग काय आहे ती स्पेलिंग बघा आणि करेक्ट स्पेलिंग काय आहे ते सुद्धा एकदा तुम्ही वाचून घ्या. मराठीतला मिनिंग सुद्धा वाचा. व्होकॅब्युलरीमध्ये जे पण वर्ड दिलेले आहे त्याचे मिनिंग वाचा. पहिली तर सगळ्यात पहिले आधी इंग्लिशचे मिनिंग वाचायचे, इंग्लिशच्या मिनिंग वरून मग आपल्याला कळतं की मराठीतलं त्याचं काय मिनिंग होऊ शकतो. म्हणून मराठीचा मिनिंग जर वाचला तुम्ही मग तुम्हाला कळेल की इंग्लिशमध्ये याचा हा मिनिंग होतो या वर्डचा. ओके, सिनोनिम्स, अँटोनिम्स परत एकदा वाचून घ्या, यूज परत एकदा वाचून घ्या तुम्ही. जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे मराठीमध्ये ते परत एकदा तुम्ही लिहून घ्या वाटलं तर, मी जे तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आणि स्वतःच्या मनाने सुद्धा जे पण वर्ड्स आहे, जे पण सिनोनिम्स, अँटोनिम्स आहे ते घेऊन स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस तयार करत चला. त्यामुळे तुम्हाला कळेल की कोणता वर्ड तुम्ही कोणत्या सेंटेन्समध्ये कसा फिट करू शकता, कसं तिथे यूज करू शकता. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.